मोर्शी तालुक्यात येत असलेल्या नेरपिंगळी येथील श्रीमती बेबीताई बापूराव मेटांगे व दिलीप बापूराव मेटांगे या मायलेकरानं मोर्शी तहसील कार्यालयासमोर दिनांक 1 मेला कामगार दिनाचं औचित्य साधून आमरण उपोषण सुरू केलं आहे। शेताच्या फेरफाराची नोंद घेऊन शेती विनामूल्य नियमाकुल करून देण्याची मागणी या उपोषणातून करण्यात आली आहे। आज या ठिकाणी जे तुम्ही उपोषण सुरू केलं आहे हे कशासाठी? हे शेतीच्या फेरफारासाठी। हो, हे शेतीच्या फेरफारासाठी आहे। म्हणजे नेमकं काय आहे शेतीच्या फेरफार? नेमकं म्हणजे 92 मध्ये खरेदी केली आहे साहेब, त्याचा फेरफार निघून आला। भोगट टावर 2ची शेती आहे, त्याची रजिस्टर खरेदी केली आहे। मग इथले मी अर्ज देऊन रेडिओ साहेबाजीकडे, तहसीलदार साहेबाजीकडे हे माझे फेरफार नाही घेऊन आले। शेताची नोंद केली नाही म्हणून मी उपोषणले। या उपोषणातून प्रशासनाला काय मागणी कराल किंवा काय विनंती कराल? मला विनंती एवढीच आहे, मला नोंद करून देण्यात यावा। 30 ते 35 वर्षापूर्वी हे शेत खरेदी हक्काने विकत घेतलेलं आहे। जर ते भोगोटा 2ची जमीन होती तर सब रजिस्ट्रारने मोर्शीच्या यांना खरेदी कशी करून दिली? खरेदी करून दिली तर मग आता महसूल विभाग ज्यांनी ते शेत विकलं त्यांच्यावर तर 420चा गुन्हा दाखल का करत नाही? हाही एक प्रश्न आहे आणि हे प्रशासनाने समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय द्यायला पाहिजे। किती दिवसापासून मागणी करीत आहे? हे जवळपास 14 वर्ष झाले। दिवाणीमध्ये गेले, व्यावहारिक न्यायाधीश अमरावती यांचा निर्णय यांच्या बाजूने आहे आणि SDO साहेबाकडे ज्यांचं शेत यांनी विकत घेतलं त्या शेतमालकाने SDO कडून केस परत घेतल्याचा लेखीसुद्धा तिथे दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या याच्यामध्ये यांचे फेरफार घेण्याचे कळवलंही होतं आणि 1325 प्रमाणे नोंद घेतली होती आणि ते मग पुन्हा अजून तहकूब करण्याचे यांनी पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्यांनी। याचं नेमकं कारण काय आहे काही कळालं। मागणी मंजूर होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट मोर्शीहून।